तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे ठीकच असणार. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर ही आहे आमच्या रानातली हिरवीगार अशी चिल्याची भाजी. आता जे माझे शेतकरी बांधव असतील त्यांना माहीत असेल की भाजी कशाची आहे. चिल्याचीच भाजी आहे, पण खायला खूप टेस्टी लागते. आपली पालकाची भाजी असते ना, पालकाच्या भाजीपेक्षा एकदम टेस्ट छान येते ह्याला. आणि बिनरोगी भाजी आहे, म्हणजे ह्याच्यावर कोणती नागाळी नाही किंवा कशाचे डाग नाहीत. खूप छान भाजी होते. आणि बघा अशा पद्धतीने भाजी नीट नीट करायची काहीच गरज नाही, कारण आपण शेंडे खुडून आणले, स्वच्छ धुवून घ्यायची, कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल ओतायचं. तेल गरम झालं की आपले लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या नसेल तर हिरव्या मिरचीची पण छान लागते, पण मी लाल मिरचीची बनवली आहे. लाल मिरच्या सुकलेल्या घेऊन त्याच्यामध्ये लसणाच्या 10-12 पाकळ्या घेऊन मिक्सरमध्ये बारीक करायचं. नंतर तेल गरम झाल्यानंतर मिरची लसूण वाटलेलं वाटण आपण टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. नंतर आपण स्वच्छ धुवून भाजी याच्यामध्ये टाकून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मीठ लवकर टाकायचं, कारण आपल्या भाजीला पाणी सुटतं. पाणी सुटल्याशिवाय भाजी शिजत नाही. आणि शेंगदाण्याचं कूट जाडसरच आपल्याला कुटून घ्यायचं आहे. शक्य असेल तर हिरवे शेंगदाणे घ्या, कारण हिरवे शेंगदाण्याने खूप छान टेस्ट येते भाजीला आणखी, त्याच्यामुळे हिरवे शेंगदाणे घ्या. भाजीला घेतले तरी चालते, तर तुमच्या आवडीनुसार, पण मी सांगते की हिरवे शेंगदाणे घेतल्याने खूप छान भाजी होते. नंतर हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती, ती हरभऱ्याची डाळ पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. भाजीला पाणी सुटते बघा हळूहळू, कारण आपण मीठ टाकलं होतं ना. आणि शक्यतो ह्या भाजीला पाणी सुटतंच. भाजी शिजायला वेळ लागत नाही, डाळ पटकन शिजत नाही आपली, नाहीतर ही भाजी लगेच शिजते. तर ह्याची गरगटी पण भाजी बनवतात. 10 मिनटं आपण झाकून ठेवली आणि 10 मिनटानंतर आपण बघूया ओपन करून. तर बघा किती पाणी सुटलं आपल्या भाजीला. तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आता आपल्याला गॅस फुल करायचं, जेणेकरून ह्याचं पाणी पटकन आटून जाईल भाजीतलं. आता ह्याची गरगटी भाजी पण खूप छान होते. ती आपल्याला हिरव्या मिरचीची करायची आहे, मी लाल मिरचीची केली आहे. तर बघा खूप छान भाजी होते त्याची. मी नेक्स्ट वेळेस गरगट्या भाजीचा व्हिडिओ नक्की अपलोड करेल, पण तुम्ही प्लीज प्रतिसाद द्या माझ्या व्हिडिओला. तर बघा रेडीच आहे आपली भाजी. सगळं पाणी आटलेलं आहे, भाजी व्यवस्थित शिजली आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर चॅनलवर पहिलाच व्हिडिओ माझा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करत जाईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडत जाईल. तर बघा चला, तर रेडी आहे आपली भाजी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.